हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. माझ्या विद्यार्थी मित्रांनो, अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्लीज तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. त्याचबरोबर जवळच असलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा. ओके. माझे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण द बॉय हू ब्रोक द बँक याचं वर्कशॉप पाहणार आहोत बाळांनो. सो लेट अस स्टार्ट फ्रॉम द क्वेश्चन फर्स्ट. क्वेश्चन फर्स्ट इज हू एम आय. आयडेंटिफाय द कॅरेक्टर फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट. पहिला क्वेश्चन आहे कोण ते ओळखा आणि कुठून ओळखायचं आहे तर ते एक्स्ट्रॅक्ट जो दिला आहे, पॅसेज दिलेला आहे त्याच्यामधून ते कॅरेक्टर ओळखायचं आहे आपल्याला. ओके, सो लेट स्टार्ट. ए, आय एम द वॉशमन्स सन. हू एम आय. सीताराम. बी, आय एम द ओनर ऑफ द बँक. हू एम आय. सेठ गोविंदराम. सी, I am the sweeper. Who am I? Nathu. D, I am the friend of Mrs. Srivastav. Who am I? Mrs. Bhushan. E, I am the hairdresser. Who am I? तर आन्सर आहे बाळांनो दीपचंद. F, I have a crook leg. Who am I? त्याचा आन्सर आहे ओल्ड गणपत. Question second, make a list of customers of Peoplenagar Bank from the extract. Peoplenagar बँकचे जे कस्टमर्स आहेत त्यांची लिस्ट बनवायची. तर आन्सर आहे ओल्ड गणपत, दीपचंद, एल्डरली जेंटलमॅन, दीपचंद्स कस्टमर, बिटेल सेलर, टेलर, ज्वेलर, फ्री वेंडर. क्वेश्चन 3 आहे मॅच द फॉलोइंग अँड राईट द कम्प्लीट मिनिंगफुल सेंटेन्सेस. ग्रुप ए आणि ग्रुप बी दिलेला आहे आणि त्यांना काय करायचं आहे, मॅच करायचं आहे. म्हणजे एक सेंटेन्स बनवायचं आहे, दोघं सेंटेन्स मॅच करून. आपण फर्स्ट घेतलं आहे सीताराम वॉज लुकिंग आउट फॉर एनी जॉब. तर त्याचा आन्सर सी बरोबर येतं आहे. म्हणजे फर्स्टचा आन्सर आहे सी, दॅट माईट सूट नथू. सेकंड, अकॉर्डिंग टू मिसेस भूषण. तर त्याची पेअर जमते. इट वॉज द हॉटेस्ट समर इन द हिस्ट्री ऑफ पीपलनगर. थर्ड, गोविंदराम वॉज. थर्डची पेअर आहे बाळांनो ए, हॉलिडेईंग इन काश्मीर. फोर्थ, द मॅनेजर टोल्ड द कस्टमर्स. त्याचं आन्सर आहे बी, टू गो होम अँड कम बॅक द नेक्स्ट डे. क्वेश्चन फोर्थ आहे बाळांनो राईट हू सेड टू हुम. कोण कोणास म्हटले. त्याचं फर्स्ट आहे डोंट रेज सच डस्ट. तर त्याचा आन्सर आहे बाळांनो सीताराम सेड टू नथू. बी, हू वूड हॅव थॉट द बँक वूड कोलॅप्स. आन्सर आहे नथू सेड टू हिमसेल्फ. सी, व्हेअर डिड यू डिसअपियर. आन्सर मिसेस भूषण सेड टू मिस्टर भूषण. डी, द बर्ड हॅज फ्लोन. आन्सर आहे द एल्डरली जेंटलमॅन सेड टू दीपचंद. क्वेश्चन 5, व्हाय वॉज द मॅनेजर ऑफ द बँक इन अ डायलेमा. राईट डाऊन इन 5 or 6 लाईन्स इन युअर नोटबुक. पहा बाळांनो, याचं मिनिंग होतं आहे की जो बँकेचा मॅनेजर होता तो डायलेमामध्ये काय होता, का होता. तर डायलेमा म्हणजे काय तर पेच प्रसंग. पेच प्रसंग म्हणजे अडचणीत का सापडला होता. तर त्याचं आन्सर आपल्याला 5 आणि 6 लाईन्समध्ये तुमच्या नोटबुकमध्ये लिहायचं आहे. तर मी इथं दिलं आहे त्याचं आन्सर. द मॅनेजर ऑफ द बँक वॉज इन अ डायलेमा बिकॉज बाय नून द स्मॉल बँक हॅड गॉन थ्रू ऑल इट्स रेडी कॅश. Emergency funds could only be obtained from another bank some 30 miles distant, and the manager was not sure whether he could persuade the angry crowd to wait until then. On top of that, there was no way of contact, said Govindram on his houseboat in Kashmir. Question 6 आहे क्रॉस आउट द ऑड मॅन. म्हणजे जे गटात बसणारे असे शब्द क्रॉस करायचे आहेत. तर मी ऑलरेडी आन्सर्स दिलेत बाळांनो. ए, स्वीपर, हुलिगन, बेगर, डिक्लेअर, लॉकर. तर क्रॉस करायचं आहे तर डिक्लेअरला. बी, हरिडली, केअरलेसली, सॅलरी, डेफिनेटली, सडनली. तर बीचा आन्सर म्हणजे बी, सॅलरीला क्रॉस करायचं आहे.
सी इमिनंट, लेटेस्ट, पेवमेंट, ऑफुल, शॉकिंग. तर पेवमेंटला इथं क्रॉस करायचं आहे. डी मॉर्निंग, स्कॅटरिंग, रेझिंग, कलेक्टिंग, शाउटिंग. तर मॉर्निंगला क्रॉस करायचं आहे बाळांनो. क्वेश्चन 7 आहे फाइंड द डिस्क्रायबिंग वर्ड्स फॉर द फॉलोइंग फ्रॉम द टेक्स्ट. तर त्याचा आन्सर आहे कस्टमरी टूर, फोटोग्राफी शॉप, प्लेट ग्लास विंडो, क्रूक लेग. क्वेश्चन 8 आहे बाळांनो कंप्लीट द फॉलोइंग टेबल. एक टेबल दिला आहे, त्याला कंप्लीट करायचं आहे आपल्याला. तर त्या टेबलचे 4 कॉलम दिलेत बाळांनो. वर्ब, नाऊन, ॲडजेक्टिव्ह आणि ॲडवर्ब. तर काही ठिकाणी ते वर्ड्स दिले गेले आहेत, तर त्याचे आपल्याला काय लिहायचं आहे. काही ठिकाणी वर्ब्स लिहायचे आहेत, काही ठिकाणी नाउन्स लिहायचे आहेत, काही ठिकाणी ॲडजेक्टिव्ह, तर काही ठिकाणी ॲडवर्ब. मी डायरेक्ट आन्सर देऊन दिलेत तुम्हाला. वर्ब आणि नाऊन 1 बाय 1 सगळं दिलेलं आहे मी आन्सरमध्ये. ओके, व्हर्बमध्ये घेऊयात पे, डिक्लेअर, चिअर. नाऊनसाठी आहेत वर्ड्स पेमेंट, सडननेस, डिक्लेरेशन, चिअरफुलनेस. ॲडजेक्टिव्हमध्ये आहे पेबल, सडन, डिक्लेरेटिव्ह, चिअरफुल. आणि ॲडवर्बमध्ये आहेत सडनली, डिक्लेरेटिव्हली, चिअरफुली. क्वेश्चन 9th राईट इन युअर ओन वर्ड्स अ फ्यू सेंटेन्सेस अबाउट ईच ऑफ द फॉलोइंग. काही कॅरेक्टर्सची नावं दिली आहेत लेसनमधली आणि त्या लेसन्समधल्या कॅरेक्टर्सच्या नावांचं आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्या भाषेमध्ये त्यांच्याविषयी काही सेंटेन्स लिहायचे आहेत बाळांनो. ओके, फर्स्ट दिलं आहे म्हणजे ए दिलं आहे नथू. तर मी आन्सरमध्ये दिलं आहे नथू वॉज द स्वीपर वर्किंग इन पीपलनगर बँक. ही वॉज अनॉयड ॲज ही हॅड नॉट बीन पेड हिज सॅलरी even on the 20th of the month and was denied a raise of ₹2 per month as well. B. Mrs. Srivastav. Mrs. Srivastav lived in Peoplenagar. She was the one Sitaram spoke to about a job for Nathu. Mrs. Srivastav had a friend named Mrs. Bhushan. C. Said Govindram. Said Govindram was the owner of the Peoplenagar Bank. He was holidaying in Kashmir and completely unaware of the events back in Peoplenagar. D. Sitaram. Sitaram was the washerman's son. He was also Nathu's friend and was looking out for a suitable job for Nathu. He was delivering the freshly pressed clothes to the customers. Questions 10th आहे expand the theme in a write-up of about 20 lines. म्हणजे एक थीम दिला आहे. थीम म्हणजे काय बाळांनो, तर विषय दिला आहे आणि त्या विषयावर तुम्हाला 20 लाईन्स लिहायच्या आहेत. काय आहे थीम? ए दिलेला आहे. एमध्ये दिला आहे रुमर्स आर स्प्रेड बाय फुल्स अँड ॲक्सेप्टेड बाय ग्रेटर फुल्स. रुमर्स म्हणजे ज्या अफवा असतात त्या मूर्ख लोकांकडनं पसरवल्या जातात आणि कोणते लोक ॲक्सेप्ट करतात म्हणजे स्वीकारतात, तर त्यांच्यापेक्षा जे महान असे मूर्ख असतात म्हणजे अतिमूर्ख असतात ते त्या अफवा स्वीकारत असतात. तर ह्या विषयावर तुम्हाला 20 लाईन्स लिहायच्या आहेत बाळांनो. आन्सर रुमर्स आर अ ह्यूज प्रॉब्लेम इन आवर सोसायटी. फुलिश पीपल हू सिम्पली वॉन्ट टू क्रिएट प्रॉब्लेम्स ऑर sensationalize a matter for their own pleasure spread rumors whenever they can. Unfortunately, these rumors end up hurting so many people in various different ways. What is even more unfortunate is that people who read these rumors and end up believing in them without verifying the facts. Some would argue the ones accepting the rumors are greater fools when compared to the ones spreading the rumors. This is because we are allowing a few sadistic people with vested interest to ruin our society, the unity and well-being of the people. No one should get upset or accept something if they are simply told about it without first trying to see if the rumor is true or not. Currently, our society is going through so many problems where people attack one another or stop interacting with others simply because they heard a rumor. In many cases, rumors spread panic amongst people, and the one believing in these rumors end up spoiling their own health. It is unfortunate that today so many people keep forwarding things via text messages, chat applications, and through other means without knowing whether what they are forwarding is real or simply misinformation being spread through digital means. Therefore, it is rightly said
that rumors are spread by fools but are accepted by even greater fools. सेकंड थीम आहे बुक्स आर आर रिअल फ्रेंड्स. तर त्यासाठी ते थीम एक्सपांड करण्यासाठी काही पॉईंट्स दिलेत बाळांनो इथं. तर त्या पॉईंट्सला घेऊन म्हणजे त्या पॉईंट्सला अनुसरून तुम्हाला तो थीम एक्सपांड करायचा आहे. तर पुस्तकं ही आपली खरी मित्र असतात हा या थीमचा विषय आहे. तर त्याच्यासाठीचे पॉईंट्स पहिले घेऊयात आपण. रिअल फ्रेंड्स, रिअल कंपॅनियन, वर्ल्ड ऑफ ट्रेजर्स, कॉन्फिडन्स अँड करेज टू स्पीक, improve language skills, treasures of knowledge, personality development, keep us away from the unwanted habits, keep us focused. तर तो पुढील प्रमाणे मी त्याचा आन्सर दिला आहे तुम्हाला. इन टुडेज वर्ल्ड इफ देअर आर ट्रू फ्रेंड्स देन इट हॅज गॉट टू बी द बुक्स दॅट वी हॅव. Books are our true companion. They can go with us wherever and whenever we want. The amount of information or knowledge contained in books are no short of having a world of treasures at our disposal. We often do not realize how books help us in so many different ways. They help in building confidence with us and give us the courage to speak. Reading regularly helps in improving our language skills, while they also continually develop our personality over time. The knowledge within books molds our way of thinking and helps us learn things that we would otherwise not know. The best part about books is that they develop good habits within us. People who read regularly are often safeguarded against unwanted habits and utilize their time effectively. Being engrossed in interesting books helps us maintain focus. All these positive habits assist us in our daily lives, whether we are students or working in an office. Reading books is not simply a good hobby but an excellent way of life. Nothing can affect us positively the way books can do over time. There is no doubt that books are our real friends. Books will always be by our side and never leave us during our time of need. Books show us the right way forward and remain with us all throughout the journey of life. 11th project. Collect the names of books written by Ruskin Bond. Ruskin Bond यांनी लिहिलेल्या बुक्सची नावं तुम्हाला कलेक्ट करायची. त्याचा आन्सर असा आहे बाळांनो, द रूम ऑन द रूफ. Second, The Night Train at Devli and Other Stories. Roads to Mussoorie. Binay's Blue Umbrella. Rusty. The Ruskin Bond Children's Omnibus. Tales and Legends from India. A Flight of Pigeons. Book of Humor. A Season of Ghost. The Road to the Bazaar. आता आपण वळूयात लँग्वेज स्टडीकडे. त्याच्यातला फर्स्ट क्वेश्चन आहे, आय नो ऑफ अ स्वीपर बॉय हूज लुकिंग फॉर वर्क. आता या सेंटेन्समध्ये हूज लुकिंग फॉर वर्क हे अंडरलाईन केलेला पार्ट आहे बाळांनो. तर काय म्हटलंय त्यांनी, ऑब्झर्व द अंडरलाईन पार्ट ऑफ द सेंटेन्स. इट टेल्स अस मोर अबाउट द स्वीपर बॉय अँड ॲडजेक्टिव्ह क्लॉज बिगिन्स विथ वर्ड्स सच ॲज हाऊ, दॅट, व्हॉट, व्हॉट एव्हर, हू, विच, व्हेअर, व्हाय एक्सेट्रा. तर हे काय आहेत सगळे हाऊपासून तर व्हायपर्यंत ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहेत बाळांनो. आणि यांचा यूज करून आपल्याला पुढे काय करायचं आहे, नाऊ कम्प्लीट द सेंटेन्सेस गिवन बिलो युझिंग युअर ओन ॲडजेक्टिव्ह क्लॉजेस. तर आपल्याला काय करायचं आहे, आपल्या स्वतःचे ॲडजेक्टिव्ह क्लॉज यूज करून स्वतः सेंटेन्स बनवायचे आहेत. तर फर्स्ट, आय नो ऑफ अ स्कूल बॉय who is very clever. B, I know the joke that you are trying to tell. आता जो अंडरलाईन केलेला पार्ट आहे तो ॲडजेक्टिव्ह क्लॉज लावून ते सेंटेन्स आपण कंप्लीट करून घेतलीत बाळांनो. C, I know of a doctor who is an excellent surgeon. D, I know of a place where there are tall trees. E, I know the reason why you didn't come to school.
Question second, rewrite the following sentences, joining them with when, where, which and why. तर आपल्याला काय करायचं आहे, खाली दिलेली काही सेंटेन्स आहेत ती परत लिहायची आहेत. काय कशाने जॉईन करून, तर व्हेन, वेअर, विच आणि व्हायने जॉईन करून ती आपल्याला परत लिहायची आहेत. ओके. Sitaram had a bundle of freshly pressed clothes. He balanced it on his head. Answer. Sitaram had a bundle of freshly pressed clothes which he balanced on his head. B. A large shady tamarind tree grew at one end of the bazaar. Mr. Srivastav found her friend Mrs. Bhushan there. Answer. A large shady tamarind tree grew at one end of the bazaar where Mr. Srivastav found her friend Mrs. Bhushan. C. The Peoplenagar Bank has stopped paying employees. It is about to collapse. Answer. The Peoplenagar Bank is about to collapse, which is why it has stopped paying its employees. D. He had finished his work. He sat down on the highest step. Answer. When he had finished his work, he sat down on the highest step. माझ्या विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहत जा आणि त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईबही करा. थँक्यू.